नमस्कार मित्रांनो, जन्म असो का मृत्यू, तुमचा जन्म झालेला बाळ असो तुमच्या घरात का तुम्ही मृत्यू झालेला कोणी पुरुष असो कोणीही असो व्यक्ती असो, तर तुम्हाला 21 दिवसाच्या आत नोंदणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे, बंधनकारक आहे। जर तुम्ही 21 दिवसाच्या आत नोंदणी केली नाही तर तुम्हाला तुमचा जन्म दाखला किंवा तुमचा मृत्यू दाखला म्हणजे डेथ सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट मिळायला खूप प्रॉब्लेम होणार आहेत। म्हणून 21 दिवसाच्या आत तुम्हाला जन्म झाला असेल तर जन्माची नोंद किंवा मृत्यू झाला असेल तर तुम्हाला मृत्यूची नोंदणी करणे 21 दिवसाच्या आत बंधनकारक आहे। तर ती कशी आहे याचे संपूर्ण डिटेल आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओकडे वळूया। तर नमस्कार मित्रांनो, जन्म असो की मृत्यू आता 21 दिवसात नोंदणी करणे बंधनकारक आहे। आता हे काय, वर्षानंतर दाखला हवा असेल तर थेट तहसीलदारांकडे करावा लागतो अर्ज। आता त्यांनी सांगितलं की 21 दिवसाच्या आत अर्ज केला तरच तुम्हाला जन्म किंवा मृत्यू नोंद ही मिळणार आहे। आता जन्माची नोंदणी कशासाठी आवश्यक असते, मृत्यू नोंदणी कशासाठी आवश्यक असते, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। जर तुम्हाला जन्माची नोंद हवी असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे जन्मानंतर नोंदणी आता हॉस्पिटलमध्येच, म्हणजे तुमची नोंदणी तिथंच तुमची करण्यात येणार आहे। किंवा तुम्हाला जन्म मृत्यूच्या नोंदीसाठी लागणारे कागदपत्र कोणती, याचे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला ही अर्जाची ही जी नोंद आहे किंवा ही कुठे करावी लागते याची संपूर्ण डिटेल आपण बघितली। तर मित्रांनो, जन्म किंवा मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी 21 ते 30 दिवसाच्या आत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करावी लागते। 30 दिवसानंतर 1 वर्षाच्या आत दंड भरणे नोंदणी करता येते। मात्र 1 वर्षानंतर नोंदणी केली नाही तर जन्म किंवा मृत्यूची दाखल्याची तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून त्यांच्या आदेशानुसार दाखला द्यावा लागतो। अशा वेळी खूप प्रॉब्लेम्स येतात कस्टमरला। म्हणून 21 दिवसाच्या आत तुम्ही जन्म असो की मृत्यू असो तर नोंदणी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करून घेणे खूप गरजेचे आहे। जुन्या काळातील लोकांनी या गोष्टी लक्षात घेतल्या नसल्यामुळे आता तुम्हाला जन्म दाखला मिळवण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात, खूप प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागते। तर मित्रांनो, या प्रॉब्लेम्सला आपल्याला सामोरे जायचे नाही आहे, म्हणून आपण 21 दिवसाच्या आत जन्म असो की मृत्यू असो याची नोंदणी ग्रामपंचायतमध्ये करायची आहे। असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।